जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळच्या प्रार्थनामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करत आहे. या सकाळच्या समय आपण प्रार्थना करूया आणि देवाच्या चरणाजवळ येऊया. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. हे देवा, आमचं जीवन आम्ही तुला समर्पित करीत आहोत. या शेवटच्या काळामध्ये राहत असताना प्रभू, तू आमच्या संगतीत राहा. सर्व पापापासून, सर्व घाणेरड्या गोष्टीपासून देवा आमचं जीवन वाचवावं यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्या प्रत्येकाच्या कामामध्ये तू आम्हाला सहाय्य कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वरा. पुन्हा एकदा या भक्तीला सुरुवात करत असताना प्रभू, आज आम्हाला हा नवीन दिवस दाखवला. आज असे कितीतरी लोक आहेत की त्यांना आजचा दिवस दिसला नाही, परंतु तुझी कृपा, तुझी दया आमच्यावरती आहे, म्हणून हा दिवस तो आम्हाला दाखवला. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, या सकाळच्या समय तो आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. मी तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आणि हे देवा, या दिवसाची सुरुवात प्रभू तुझ्या प्रार्थनेने करावी यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रत्येक तुझ्या प्रिय लेकराला तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू, विरोध करणाऱ्यांचा दुरात्मा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. देबापा, तुझी शांती, तुझी प्रीती ह्या जगामध्ये पसरू दे आणि तुझं गौरव होऊ दे. देवा, आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत आणि ही प्रार्थना तू ऐकलेली आहे आणि या भक्तीचा चालक मालक पुढारी तू हो. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाईल. आमेन. यावेळेस आपण गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. सारे पापों को करता क्षमा, सारे रोग को करता चंगा. परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. देवबाप करो, या गीताद्वारे तुम्हाला मला देव आशीर्वादित करू. प्रियांनो, कालच्या मन्नामध्ये आपण पाहिलं की सदोम नगरासाठी अब्रामाची मध्यस्थी, आणि पहा त्या ठिकाणी सदोम नगरासाठी मध्यस्थी करताना अब्राम आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि देवाशी देखील विश्वास अब्राम होता, त्यामुळे देवाने देखील अब्रामापासून काही एक लपवलेलं नाही आम्हाला दिसत आहे. मग त्याच्यानंतर देवाने अब्रामाला सर्व काही सांगितल्यानंतर मग 19 अध्यायामध्ये आम्ही येत असताना सदोम आणि गमोरा या नगरांचा नाश देवाने कसा केलेला आहे आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. ऍक्च्युली ह्या ठिकाणी जर आम्ही ह्या दोन्ही नगरांचा जर अभ्यास केला तर हे नगर जे होते दोन्ही पण हे देवाच्या दृष्टीने त्या ठिकाणी अतिशय भयंकर कृत्य चालत होते. अतिशय ह्या नगरांमध्ये पाप त्या ठिकाणी दिसून येत होतं आणि हे पाप इतकं मोठं होतं की त्या काळी या पापाची ओरड पार देवापर्यंत त्या ठिकाणी गेलेली आम्हाला दिसत आहे. देवाने ह्या सदोम आणि गमोरा या दोन्ही नगरांच्या ज्या अनैतिक कृती, अनैतिक गोष्टी देवाच्या विरुद्ध आणि देवाच्या वचनाच्या विरुद्ध ह्या ठिकाणी गोष्टी चालत होत्या आणि ह्या ठिकाणी पापाचा खूप मोठा प्रसार त्या ठिकाणी आम्हाला झालेला दिसत आहे. आणि पहा, आणि म्हणून देवाला हा शेवटचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागत आहे की या सदोम आणि नगराचा नाश करावा. आणि हे त्याच्या मनामध्ये आलेलं होतं आणि ही गोष्ट त्यांनी त्याचा आपला सेवक अब्राम ह्याला देखील त्याने त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी सदोम आणि गमोरामध्ये त्याचा पुतण्या लोट राहत होता. त्याच्यासाठी त्या ठिकाणी अब्रामाने देवाला त्या ठिकाणी प्रश्न विचारून त्या ठिकाणी सांगितलं होतं की देवा, त्या ठिकाणी 10 जरी माणसं असतील
तरी तू त्या नगराचा नाश करणार आहे का? देवबाप म्हटला, त्या ठिकाणी 10 जरी आढळले तरी मी त्या नगराचा नाश करणार नाही. प्रियांनो, यावरून अशी परिस्थिती दिसत आहे, त्या ठिकाणी कुणीच त्या ठिकाणी दिसत नव्हतं देवाच्या दृष्टीने चांगलं वागणार. प्रियांनो, आज सदोम आणि गमोरा सारखीच परिस्थिती आज आमच्या देशामध्ये म्हणा, सर्व राष्ट्रांमध्ये झालेली आहे. अनैतिकतेचा कळस झालेला आहे, जाती जातींमध्ये उठलेल्या आहेत, देश देशावर उठलेला आहे. प्रियांनो, आज सर्वांना पैशाच्या याचा गर्व चढलेला आहे आणि दुष्टाने त्यांचे मन भरून टाकलेले आहे. प्रियांनो, या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना प्रियांनो, आज आम्हाला ह्या ठिकाणी जी परिस्थिती सदोम आणि गमोरा या नगरांची होती, तीच परिस्थिती आज या सर्व राष्ट्रांमध्ये आम्हाला झालेली दिसत आहे. आणि प्रियांनो, आता ह्या ठिकाणी आज आम्ही बघणार आहोत, सदोम आणि गमोरा ह्या नगरांच्या बाबतीत पाहणार आहोत. आणि मग 19व्या अध्यायाचं पहिलं वचन आम्हाला सांगतं की मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोमास आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता. त्यास पाहून लोट उठून सामोरा गेला आणि भूमीपर्यंत तोंड लावून त्याने त्यास नमन केले. तो त्यास म्हणाला, पहा महाराज, आपल्या दासांच्या घरी येण्याची कृपा करा. आजची रात्र राहा, पाय धुवा व सकाळी उठून मार्गस्थ व्हा. पण ते म्हणाले, नाही, आम्ही रात्रभर रस्त्यातच मुक्काम करू. पण त्याने त्यास फारच आग्रह केल्यावरून ते त्याच्या बरोबर त्याच्या घरी गेले. त्याने त्याच्यासाठी भोजन तयार केले. त्याने बेकमीर भाकरी केल्या आणि ते जेवले. ते निजण्यापूर्वीच त्या नगराच्या माणसांनी, म्हणजे सदोमाची माणसे, तरुणपणापासून तर थेट म्हाताऱ्यापर्यंत सगळ्या लोकांनी चोहूक उडून येऊन त्या घराला गराडा घातला. ते लोटास हाक मारून म्हणाले, आज रात्री तुझकडे आलेले पुरुष कोठे आहेस? त्यांना बाहेर आण, म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू. तेव्हा लोट दाराशी त्यांच्याकडे गेला आणि त्याने आपल्या मागून दार लावून घेतली. पहा, आता या ठिकाणी आपल्याला ह्या सदोम आणि गमोराची परिस्थिती त्या ठिकाणी दिसत आहे. लोटाने त्या देवाच्या लोकांना त्या ठिकाणी ओळखलं आणि त्यांना तो आपल्या घरी घेऊन गेला, त्यांचा पाहुणचार केला. आणि मग त्या लोकांना, सदोमाच्या लोकांना कळलं की ह्या ठिकाणी काही पाहुणे आलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर त्या सदोमाच्या घराला त्यांनी गराडा घातला आणि ते म्हटले की त्या माणसांना आमच्याकडे पाठव, म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू. प्रियांनो, हे जे अनैतिक कृत्य आहे, या कृत्यांपेक्षा भयानक कृत्य या सदोमाच्या लोकांनी त्या ठिकाणी चालवलेले होते. देवाच्या विरुद्ध त्या ठिकाणी ते वागत होते. दुष्टाने त्यांचे मन भरून टाकलेले होते. आणि मग पहा, त्या लोकांपासून वाचवण्यासाठी लोटाने काय केलेले आहे, आपल्या घराची दरवाजी काय केलेले आहे, बंद केलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग तो म्हणाला की बांधव, असले दुष्कर्म करू नका. हे पहा, माझ्या 2 मुली आहेत, त्यांनी अद्याप पुरुष पाहिलेला नाही. मी त्यांना तुम्हाकडे आणू काय? तुमच्या मर्जीस येईल तसे त्यांची वर्तन करा, पण ह्या पुरुषास काही करू नका, कारण ते आश्रयासाठी माझ्या छपराखाली आले आहेत. तेव्हा ते म्हणाले, बाजूला हो, हा तर येथे थोडे दिवस राहावयास आला आणि आता मोठा न्यायाधीश बनला आहे, तर त्याच्यापेक्षा तुझीच अधिक खबर घेतो. असे म्हणून ते लोटा जोराने ढकलू लागले. दार फोडावयास सरसावले. तो त्या पुरुषांनी बाहेर हात काढून लोटास घरात आपणाकडे ओढून दार लावून घेतले आणि घराच्या दाराशी जी लहानथोर माणसे जमली होती त्यास त्यांनी आंधळे करून टाकले. मग ती घर शोधून थकली. पहा, या ठिकाणी त्या देवाच्या लोकांनी काय केलेलं आहे, लोटास घरात ओढून घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी महत्वाची गोष्ट आम्हाला दिसून येते, लोटाने त्या लोकांना वाचवण्यासाठी आपल्या मुलींचा देखील त्या ठिकाणी विचार केला नाही. त्या मुली म्हटले, तो सांगत आहे की या मुलींनी अद्याप पुरुष पाहिलेलं नाही, त्या मुली घ्या आणि त्यांच्याशी जसे पाहिजे तसे कुकर्म करा. परंतु ती लोक इतके खालच्या थरास गेले होते. ते म्हणले की आम्ही तुझी खबर घेतो, तू काय न्यायाधीश झालाय काय? मग त्याला वेडं वाकडं बोलून त्यांनी ते घर फोडावयास त्या ठिकाणी
पुढे सरसावले, दार तोडावेस त्यांनी सरसावले. आणि पहा त्या देवाच्या लोकांनी काय केलेलं आहे, त्या लोटाला आतमध्ये ओढून घेतलं आणि ते जेवढे जमले होते त्या लोकांना त्या ठिकाणी आंधळे करून टाकलेले आहे. आणि मग ते देवाचे लोक त्या ठिकाणी म्हणाले आहे की तुझे आणखी कुणी इथे आहे काय? तुझा जावई, तुझे मुलगे, तुझ्या मुली आणि तुझे दुसरे कुणी या नगरात असेल तर त्यास या स्थानातून बाहेर काढ, कारण आम्ही या स्थानाचा नाश करणार आहोत. या लोकाविषयी परमेश्वरापुढे फार ओरड झाली आहे आणि या नगराचा नाश करण्यास परमेश्वराने आम्हास पाठवले आहे. तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलींशी विवाह केलेल्या आपल्या जावयास म्हणाला, उठा, या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे. परंतु त्यांच्या जावयास तो केवळ गंमत करीत आहेसे भासले. पाठ होताच दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, उठ, तुझी बायको व येथे असलेल्या तुझ्या 2 मुली यास घेऊन निघ, नाहीतर या नगराच्या शिक्षेत तुझा संहार होईल. पण तो दीर्घाई करू लागला. तेव्हा परमेश्वराची कृपा त्याजवर होती, म्हणून त्या पुरुषांनी त्याच्या व त्याच्या बायकोच्या आणि त्याच्या 2 मुलींच्या हातास धरून त्यांना ओढून बाहेर काढिले आणि नगराबाहेर आणून सोडिले. त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यास म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, मागे पाहू नको व खोऱ्यात कोठे थांबू नको, डोंगराकडे पळ, नाही तर तुझा संहार होईल. तेव्हा लोट त्यास म्हणाला, हे प्रभू, नको, पहा, ह्या तुझ्या दासावर तुझी कृपा दृष्टी झाली आहे. माझा जीव वाचविला, ही तुझी मजूर अपार दया झाली आहे. मला डोंगराकडे पळून जावणार नाही. न जाणू मजवर हे अरिष्ट येऊन मी मरून जाईल. तर पहा, पळून जाण्यास हे नगर जवळ असून लहान आहे. पहा, ते किती लहान आहे. तिकडे मला पळून जाऊ दे, म्हणजे माझा जीव वाचेल. तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा, तुझ्या याही गोष्टी मला मान्य आहे. तू म्हणतोस त्या नगराचा मी नाश करणार नाही. त्वरा कर, तिकडे पळून जा, कारण तू तेथे जाऊन पोहोचेपर्यंत मला काही करता येत नाही. यावरून त्या नगराचे नाव सोअर म्हणजे लहान असे पडले. लोट सोरात जाऊन पोहोचतो पृथ्वीवर सूर्योदय झाला. तेव्हा परमेश्वराने सदोम आणि गमोरा यांच्यावर गंधक आणि अग्नी यांचा वारशाव आकाशातून केला, आणि ती नगरे आणि ती सर्व तळवट, त्या नगरातले सर्व रहिवासी आणि तेथे जमिनीत उगवलेले सर्व काही यांचा त्याने नाश केला. पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती. ती मागे पाहत राहिली, ती मिठाचा खांब झाली. इकडे अब्राम मोठ्या पहाटेस उठून जेथे तो परमेश्वरापुढे उभा राहिला होता त्या ठिकाणी गेला. त्याने सदोम आणि गमोरा आणि अवघ्या तळवटीचा प्रदेश याचकडे नजर फेकली. तो पहा, त्या प्रदेशातून भट्टीच्या धुरासारखा धूर वर चालला होता. या प्रकारे देवाने त्या तळवटीतील नगराचा नाश केला. त्यावेळी देवाने अब्रामाची आठवण ठेवली आणि लोट राहत होता. तेथल्या नगराचा नाश करतेवेळी लोटाला त्या नाशातून वाचवले. आता ह्या ठिकाणी आपण ह्या सर्व गोष्टी पाहिल्या. देवाने त्या लोटाला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलींना, त्याच्या जावयाला वाचवण्याची संधी त्या ठिकाणी दिलेली होती. पहाटेच उठून ते देवाचे लोक त्या ठिकाणी त्या लोटास म्हणाले की तुझे मुली, जावई यास घेऊन तू त्या ठिकाणी लांब डोंगराकडे पळून जा. लोट त्या ठिकाणी म्हणाला की प्रभू, माझ्याकडून पळणं अशक्य आहे. कदाचित मी मध्येच वाटेत पळता पळता मरून जाईल, तर त्या लहान नगरामध्ये मला जाऊ दे. मग त्या नगराचं नाव होतं सोअर नगरामध्ये जाऊन तर त्या ठिकाणी राहिला. आणि त्या देवाच्या लोकांनी त्यांना त्या गोष्टी मान्य केल्या. आणि सोरामध्ये जाऊन पोचतं त्या ठिकाणी सूर्य उगवल्यानंतर त्या ठिकाणी देवाने अग्नी आणि गंधकाचा वर्षाव सदोम आणि गमोरावरती केला आणि त्या ठिकाणी त्या नगराचा नाश झालेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. प्रियांनो,
आज आम्हाला देखील देवाने ही संधी दिलेली आहे आणि त्या संधीमध्ये देवाने आम्हाला चांगलं राहण्यासाठी, देवाची प्रार्थना करण्यासाठी देवाने आम्हाला या जगामध्ये ठेवलेलं आहे. पहा, आज आम्ही ह्या जगाचा विचार करत असताना सौदोम आणि गमोरा सारखीच परिस्थिती आज या ठिकाणी या देशांमध्ये, राष्ट्रांमध्ये झालेली आहे. देवापासून दूर जात आहे, देवाचं वचन ऐकत नाही, अनैतिक कृत्य करत आहे, भ्रष्टाचार आहे, चोरी आहे, लबाडी आहे आणि एकमेकांच्या बद्दल द्वेष आहे, निंदा आहे, एकमेकांच्या बद्दल चिंतन, जे काही आपण एकमेकांचा तिरस्कार करत आहोत, एकमेकांच्या विरुद्ध बोलत आहोत. आणि प्रियांनो, ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये भरलेल्या आहेत. प्रियांनो, आज आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला एकच गोष्ट दिसून येते की त्या ठिकाणी लोटाला जावई होते, परंतु त्यांना ही गोष्ट समजल्यावर त्या ठिकाणी ते हसले आणि लोट केवळ गंमत करत आहे असं त्यांना भासलं. परंतु प्रियांनो, देवाने त्यांना संधी दिली, त्यांनी त्याचं ऐकलं नाही आणि ह्या सदोम आणि गमोराच्या नाशामध्ये त्यांचा नाश होऊन गेला. त्याचप्रमाणे त्याच्या पत्नीची देखील आम्हाला त्या ठिकाणी गोष्ट दिसून येते. तिचा सर्व जीव त्या नगरामध्ये, त्या आपल्या संपत्तीकडे लागलेला होता. आणि प्रियांनो, तिने देवदूतांनी, त्या देवाच्या लोकांनी त्यांना सांगितलं होतं की मागे वळून पाहू नका. तिने त्या ठिकाणी आज्ञा मोडली आणि त्या ठिकाणी ती काय झालेली आहे, मिठाचा खांब झाले. तिने वळून मागं पाहिलं, कारण तिचं सर्वस्व त्या नगरामध्ये अडकलेलं होतं. प्रियांनो, आज आमची परिस्थिती तशीच आहे. आज आमचं पृथ्वीवरल्या गोष्टीकडे मन लागलेलं आहे. देवा म्हणत आहे की देवाच्या राज्यासाठी आम्ही झटलं पाहिजे, देवाच्या राज्यामध्ये आम्ही आलं पाहिजे. परंतु देवाच्या राज्यामध्ये न चालता आम्ही जगातल्या गोष्टींमध्ये गुरफटून चाललेलो आहोत. प्रियांनो, आज ह्या सकाळच्या समयी आज आम्ही विचार करणार आहोत. परमेश्वराने तुम्हाला आणि मला आज एक नवीन संधी दिलेली आहे. आणि पहा, आज या पृथ्वीचा सदोम आणि गमोरा सारखाच अग्नी आणि गंधकाने नाश होणार आहे, हे आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. पहा, परमेश्वराने या सर्व गोष्टी त्याच्या पुस्तकामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये आधीच लिहून ठेवलेल्या आहे. पृथ्वीचा नाश होणार आहे शेवटल्या दिवसामध्ये, अग्नी आणि गंधकाने याचा नाश होणार आहे. त्यापूर्वी प्रियांनो, आज आम्ही देवाजवळ येऊया, आपलं तारण करून घेऊया, आपलं जीव वाचून घेऊया, आमच्या पापाचा त्याग करून आम्ही परमेश्वराजवळ येऊया आणि त्या देवाला आमच्या जीवनामध्ये घेऊन आमचं जीवन सफल आणि पवित्र करूया. त्या पापाच्या सर्व घाणेरड्या गोष्टीपासून आम्ही त्या देवाच्या चरणाजवळ येऊया आणि ह्या सकाळच्या समय आम्ही आपलं जीवन त्या देवाला देऊ. अशा प्रकारे त्या ठिकाणी देवाने लोटाच्या कुटुंबाचा त्या ठिकाणी बचाव केलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणून प्रियांनो, आज आम्हाला देवाच्या चरणाजवळ येऊन राहिलं पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, मी जे प्रार्थना योद्धे आहेत, जे प्रार्थना करणारे लोक आहेत, त्यांनी आपल्या नातेवाईकांसाठी, देशासाठी, देशातील प्रत्येक नागरिकासाठी, सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना करा. प्रियांनो, मध्यस्थी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. एका मध्यस्थीमुळे त्या ठिकाणी लोटाचा आणि त्याच्या परिवाराचा त्या ठिकाणी प्राण वाचलेला आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, मध्यस्थी ही खूप महत्वाची आहे. मध्यस्थी आज आम्ही देवाजवळ जाऊन आपल्या बांधवांसाठी, आपल्या देशासाठी, या सर्व राष्ट्रांसाठी मध्यस्थी करूया. कारण प्रार्थना हे सर्वात मोठं शस्त्र आहे देवाजवळ जाण्याचं, देवासंगती बोलण्याचं. हो प्रियांनो, आज या सकाळच्या समय आम्ही गुडघे टेकूया आणि त्या देवाच्या चरणांजवळ येऊया आणि आपण सर्वजण प्रार्थना करूया की देवा प्रभू, आमच्या देशाचा नाश होऊ देऊ नको, या सर्व राष्ट्रांचा नाश होऊ देऊ नको. तर प्रभू, तुझ्या राज्यामध्ये तू आमचा स्वीकार तू कर, कारण तू महान आणि जिवंत परमेश्वर आहे. प्रिया देवा, आज प्रियांनो, आज आम्हाला त्या देवाच्या चरणाजवळ जाण्याची गरज आहे. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू बापा. पुन्हा एकदा आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभू. सुंदरसं वचन या सकाळच्या मन्नामध्ये तू आम्हाला दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, हे वचन जे कोणी ऐकतील त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, त्यांच्या परिवाराला
परिवाराला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे प्रभू. आज होणाऱ्या सर्व प्रार्थना सभा आणि प्रिय प्रभू येशू सर्वांचे होणारे प्रवास, सर्व कामकाज तू आशीर्वादित कर प्रभू. जे आजार आहेत त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर प्रभू. तो आमचं जीवन तू आशीर्वादित कर आणि हे देवापा सर्व सैतानी दुष्टात्म्यांपासून तू आमचं संरक्षण कर प्रभू. सर्व राष्ट्रांमध्ये तुझी शांती नांदू दे प्रिय प्रभू येशू. तुझ्या वचनाचा प्रसार होऊ दे प्रभू. तू जिवंत देव आहे या पृथ्वीवरील सर्व लोकांना कळू दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. तू अखिल सृष्टीचा उत्पन्न करता जिवंत प्रभू आहे. ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली आहे प्रभू, त्या देवाचा दास मी आहे आणि प्रभू या सर्व पृथ्वीवर राहणारे सर्व लोक तुझी प्रजा आहे. हो पित्या परमेश्वरा, आज या सकाळच्या समय मी तुझ्याजवळ विनवणी करत आहे. या सर्व राष्ट्रांचा बचाव करणारा परमेश्वर तू आहे देवापा. हे सर्व युद्ध तू थांबव आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे परमेश्वरा. देवापा अजूनही तू आम्हाला वेळ दिलेली आहे देवा. या शेवटच्या काळामध्ये राहत असताना तुझी पवित्रता तू आमच्या जीवनामध्ये भर प्रभू. ज्या ज्या दिवशी तू येशील त्या दिवशी तू माझी आणि माझ्या देशाची, माझ्या बांधवांची आणि माझ्या सर्व प्रियजनांची तू आठवण तू ठेव आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू आजचा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. तू आमची प्रार्थना ऐकलीस, आजचं वचन तू आशीर्वादित केलं त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तर ऐक. आमेन 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 आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थना करत आहोत. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन आमेन आमेन.